मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता राजकुमार हा शुभ्राला घेऊन बसलेला असतो आणि तो शुभ्राला म्हणत असतो, बोल ना बाळा, बोल ना माझ्याशी. तेव्हा शुभ्रा त्याच्यासोबत बोलत नसते. तेव्हा तो तिला विचारतो काय झाले. तेव्हा ती म्हणत असते, तुम्हा दोघांवर सुद्धा मला राग आलेला आहे. तेवढ्यातच आता मोनिका धावतच आलेली असते आणि धावत आल्यानंतर ती आता शुभ्राला सॉरी म्हणत असते. सॉरी बाबू, मला ना तुला पिक करायला सुद्धा जमलं नाही आणि ड्रॉप करायला सुद्धा जमलं नाही. खरंच मनापासून सॉरी, असं इकडे ती बोलू लागलेली असते. तेव्हा राजकुमार मात्र तिला विचारत असतो, तुझं नेमकं काय चाललेलं आहे, तू कुठे गेली होतीस आणि त्याचबरोबर इथे तू तिला पिक करायला सुद्धा गेली नव्हतीस आणि त्याचबरोबर तू इथे तिला ड्रॉप करायला सुद्धा गेली नव्हतीस. ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत मोनिका, आणि तू कुठे गेली होतीस. तेव्हा मोनिका शुभ्राला कसंबसं समजावते आणि त्यानंतर तिला बाहेर खेळण्यासाठी पाठवून देते. आता शुभ्रा तर बाहेर खेळायला जाते, पण इथे मात्र राजकुमारच्या मनामध्ये एक नाही तर अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात की मोनिकाचं नेमकं काय चाललेलं आहे. ही मोनिका नेमकी गेली तर कुठे गेली होती, त्याचसोबत हिने सरळ सरळ ह्या सगळ्या गोष्टी खोट्या कशा काय सांगितल्या, असा विचार आता त्याच्या मनामध्ये सुरू असतो. तेव्हा तो आता धावतच मोनिकाच्या बाजूला जातो आणि तिला म्हणत असतो, मोनिका खरं खरं सांग, तू कुठे गेली होतीस. तुला तर शुभ्राला पिक करायचं होतं, ड्रॉप करायचं होतं, तू तिच्या स्कूलमध्ये जाणार होती, पण तू तिच्या स्कूलमध्ये अजिबातच नव्हती. हे सगळं तुझं काय चाललेलं आहे, तू मला सांगणार आहेस की नाही, असं इकडे आता तो तिला विचारत असतो. तेव्हा मोनिका कसं तरी खोटं कारण देते आणि म्हणत असते, त्याचं काय झालंय राजकुमार, तुला सांगू का, खरं खरं सांगते. हे बघ, मी ना खरंच तिकडे येणारच होते, म्हणजे मला स्कूलला जायचंच होतं, पण अचानकच माझ्या मावशीचा मला फोन आला आणि माझ्या मावशीचा मला फोन आल्यानंतर माझी मावशी फार जास्त आजारी होती, त्यामुळे मला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं आणि त्यामुळे मी शुभ्राला ड्रॉप करायला आणि पिक करायला नाही जाऊ शकले. खरं सांगते, मी अगदी मनापासून सॉरी बरं का, असं सुद्धा ती बोलत असते. मग आता इकडे तुला सांगू का, तुझं ना काय चाललंय मला समजतच नाही. म्हणजे बघा ना, चोराच्या उलट्या बोंबा, सरळ सरळ राजकुमारवर आरोप करत असते आणि म्हणत असते, त्या बंड्यासोबत तू हल्ली जास्तच इथे मिळून मिसळून राहू लागलायस, त्याच्याशी जास्तच बोलू लागलायस. दुसरीकडे आता सारंग हा ओवीला तयार करत असतो आणि स्कूलसाठी जायचंय, हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे ना अनेक गोष्टी तो इथे बऱ्याच प्रकारे समजावून तिला सांगत असतो. तेव्हा ओवी म्हणत असते, हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का, मी तर आता तयार झाली आहे, पण माझं ना तुझ्याकडे एक काम आहे. दुसरीकडे आपण पाहतो, आता हा अबीर सावलीशी बोलत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, अगं आई, काल ना तू माझ्या टिफिनमध्ये एवढी छान अशी भाजी दिली होतीस ना, आणि ती भाजी माझ्या सगळ्या मित्रांनी खूपच आवडीनं खाल्ली आणि त्या मित्रांनी भाजी आवडीनं खाल्ल्यामुळे तुला एक गोष्ट सांगू का, काय झालं काय झालं. अगं, मला तर काही खायला राहिलंच नाही, पण त्या मित्रांचं असं आहे की इथे तुझी आई फार छान स्वयंपाक बनवते, म्हणून त्यांना ना इथे तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे. हे बघ, ते येणार असतोच म्हणतो मी, आणि तो मस्त गरमागरम तुपाची पुरणपोळी, त्याचबरोबर कटाची आमटी आणि वरण भात, त्याचबरोबर इथे भजी कुरडई, हे सगळं काही बनव आणि त्या गरमागरम पोळीवरती तू एक काम कर, मस्त तुपाची धार सोड. कसलं भारी जेवण बनवतेस ना तू, ते मित्र माझ्या आज घरी जेवायला येणार आहेत. दुसरीकडे आता ओवी सारंगला म्हणत असते, आज दुपारी ना आपल्या दोघांना सुद्धा माझ्या मित्राच्या घरी जेवायला जायचे. सारंग म्हणत असतो, काय ग, एक दिवस शाळापुरती झाली नाही तर लगेच तुझे मित्र सुद्धा म्हणलेत, आणि असं अनोळखी लोकांच्या घरी मी जेवायला कसं काय येऊ शकतो. तेव्हा ओवी त्याला समजवते आणि म्हणत असते, नाही, तो मित्र आत्ता 2 दिवसापूर्वीचा नाहीये, तो मित्र फार जुना आहे आणि 1 वर्षापासून आहे आणि त्याच्या घरी आपल्याला जेवायला जायचं नाही, म्हणायचं नाही, समजलं. इकडे आबिर म्हणत असतो, मग आई तू बनवणार आहेस ना. अगं, जर नाही बनवलंस तर ते भुकेने व्याकुळ होतील आणि काय करतील, कसं खातील, कुठे जातील. ए नौटंकी, गप्प बस, उगच नाटके करू नकोस. मग आई तू बनवणार आहेस ना, ठीक आहे ठीक आहे, बनवते. मग आता इथे व्यंकटेश म्हणत असतो, हे बघा सावली, तसंही मला सुद्धा काही काम नाहीये आणि त्याचबरोबर इथे गुरुकुल बंद आहे, मग आपण तर घरीच आहोत ना, मग मी तुम्हाला इथे जेवण बनवायला मदत करेल, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा सावली म्हणत असते, बाबा आता इथे गेलेले आहेत ना गुरुकुलासाठी कोर्टामध्ये, तर ते नक्कीच काहीतरी करून येतील, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असते.
तेव्हा इथे आबिर आणि व्यंकटेश हे दोघेही जण स्कूलमध्ये निघून जातात. ते दोघे तर स्कूलमध्ये निघूनच जातात, पण इथे मात्र आता राजकुमार खूप जास्त विचार करू लागलेला असतो. राजकुमार म्हणत असतो, नाही, कुठेतरी काहीतरी चुकतंय, कुठेतरी काहीतरी मिस होतंय. खरं पाहायला गेलं तर तो खंड्या एवढ्या सहजासहजी गायब होणं शक्य नाहीये. त्याचबरोबर इथे सूर, सावली, गुरुकुल आणि हे सगळं काय आहे? नाही नाही, कुठेतरी काहीतरी निसटतंय. त्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी काहीतरी जाऊन विचार केला पाहिजे, असं राजकुमार आता बोलू लागलेला असतो. आणि तेव्हा इकडे बेळगावचा मित्र पण आहे. मग आता हा बेळगावचा मित्र कोण आहे, असा सुद्धा तो इथे विचार करू लागतो. आणि तेव्हा मात्र म्हणत असतो, नाही 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 नाही, आत्ता गोष्टी समजतात. मला असं वाटतंय की इथे मात्र दुसरं तिसरं काही नाही तर सावली जिवंत आहे. सावली जिवंत आहे हे कसं कसं शक्य आहे? सावली जिवंत आहे, मला ह्या गोष्टीचा काहीतरी विचार केला पाहिजे, असं आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर मग लगेचच आता फोन लावतो. तो म्हणजेच की इथे लावलेला असतो त्याने फोन, म्हणजेच की माईंना, म्हणजेच की भैरवीला. आणि तो म्हणत असतो, आता काही झालं तरी सुद्धा हुकूमतचा इक्का बाहेर काढला पाहिजे. म्हणून भैरवीला कॉल करतो. भैरवी त्याला म्हणत असते, बोल राजकुमार, चक्क तब्बल 8 वर्षानंतर तू मला फोन केलायस. काय झालं? तिकडं सगळं व्यवस्थित आहे ना? तिकडं सगळं व्यवस्थित चाललंय ना? तेव्हा तो म्हणत असतो, नाही, आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित होतं, पण आता मात्र काही व्यवस्थित नाही, आणि म्हणूनच इथे मी फोन केला आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय झालं? 8 वर्षापूर्वी ज्या सावलीला आपण मारलं होतं, 8 वर्षापूर्वी ज्या सावलीला मारून टाकलं होतं, ती सावली बहुतेक जिवंत आहे, असं तो बोलत असतो. काय? सावली जिवंत आहे? हो, सावली जिवंत आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आणि तेव्हा भैरवी तिकडून म्हणत असते, काळजी करू नकोस. तुला सांगू का, तू सुद्धा अगदी वेळेवरच मला फोन केला आहेस, तुला सांगतो. कारण आता मी पुढच्या आठवड्यामध्ये इंडियात येत आहे. काय? इंडियात का येतेस? अरे, मला एक अवॉर्ड मिळणार आहे आणि त्याकरिता मी येत आहे. मग जर मला अवॉर्ड मिळणार आहे म्हटल्यावर सावलीपर्यंत ही न्यूज नक्कीच पोहोचेल, आणि काही झालं तरी सावलीसुद्धा नक्कीच सापडेल. सोशल मीडिया इकडे तिला ओळखून काढेल, शोधून काढेल, असं इकडे भैरवी बोललेली असते. तेवढ्यात अमृता येऊन राजकुमारला सांगते, तुम्हाला आईंनी ताबडतोब त्यांच्या खोलीत बोलवलं आहे. तेव्हा राजकुमार आईंच्या म्हणजे तिलोत्तमाच्या खोलीत जातो. आणि तिथे खोलीत गेल्यानंतर तिलोत्तमाला म्हणत असतो, आई तू मला बोलवलंयस? अमृता सांगायला आली होती. हो, अमृताकडे मीच बोलवणं धाडलं होतं. काय चाललंय काय इथे? मोनिकाचं काय चाललंय? अरे, आज तू मीटिंगला सुद्धा आला नाही. त्यानंतर ती मीटिंगला येणार होती, पण ना ती शुभ्राला ड्रॉप करायला गेली ना पिक करायला गेली. मला तर सांगितलं होतं स्कूलमध्ये तिला खूप काही काम आहेत, पण ती स्कूलमध्ये सुद्धा नाही गेली. म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टी कळतंय का तुला जरा? मोनिकाचं काय चाललंय? तुम्हा दोघांमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे ना? राजकुमार म्हणत असतो, हो आई, आमचं सगळं व्यवस्थित आहे. आणि आई ऐक ना, तिची कोणतरी मावशी आहे ना, ती आजारी होती. कोण? ती हल्ली नेहमीच आजारी पडते, ती मावशी आजारी होती. तू बघितलंयस तिला? तिनं बघितलंय का? तुला नाही ना? मी नाही बघितलं, तू नाही बघितलं, मग ही मोनिका सांगते त्यावरती विश्वास? काय चाललंय काय? खरं खरं सांग राजकुमार, तिचं काय चाललेलं आहे? आणि तिचं जे काही चाललंय ते तुला माहिती आहे का? राजकुमार तेव्हा म्हणतो, नाही आई, मला काहीच नाही माहिती. आणि मी काय म्हणतो, ऐक ना, मला आत्ता खूप महत्त्वाचं काम आहे. त्या गुरुकुलाच्या जागेकडे आणि त्या सगळ्या गोष्टीकडे तू बघ ना प्लीज. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, वेडायस का राजकुमार तू? अरे, ते जगन्नाथनी काय केलं तुला माहिती आहे का? त्या जगन्नाथनी इथे कोर्टामध्ये असं अपील केलं आहे की हे सगळं कायद्याच्या चौकटीत बसत नाही, आणि ह्या लोकांनी मला इथे नोटीस पाठवली. राजकुमार म्हणत असतो, हो. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, तो खूप पुढचा आणि मुरलेला खेळाडू आहे, तो हे सगळं काही करणारच. पण राजकुमार मात्र इथे तिलोत्तमाला सरळ सरळ टाळाटाळ करून तिथून निघून जातो. पण तिलोत्तमा म्हणत असते, नक्कीच ह्या दोघांचं काहीतरी चाललंय. काय चाललंय? मला माझ्यापासून काहीतरी लपवतायत का? ह्यांना समजलं असेल का सावली जिवंत आहे म्हणून? पण त्या सावलीची, काळी सावली सुद्धा मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आयुष्यावर, सारंगवर पडू देणार नाही, असं तिलोत्तमा बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो, स्कूल सुटल्यानंतर ओवी आणि सारंग हे दोघेही जण सावलीच्या घराबाहेर असतात. तेव्हा सारंग म्हणत असतो ओवीला, हे अबीरचं घर आहे ना? काय वाटतं तुला? तू जे काही करतेस ते तुझ्या ह्या बापाला समजत नाही? तेव्हा ती म्हणत असते, हो,
पण बाबा मला एक गोष्ट सांग, हे सावली टीचरचं घर आहे हे तुला कसं माहिती? तेव्हा तो गप्प बसतो, कारण तिथे अबीर आलेला असतो. अबीर म्हणत असतो, वा वा सुपर हिरो, तुम्ही आलेला आहात, चला पटकन. मग तो दरवाजाला लटकत असतो. तेव्हा सारंग म्हणत असतो, नाही नको. अबीरच्या हट्टापायी शेवटी त्याला खाली उतरावं लागतं. त्यानंतर आता अबीर म्हणत असतो, चला माझ्या आईनं गरमागरम मस्त पुरणपोळी बनवली, ते सुद्धा तुमच्याकरिता. सारंग म्हणत असतो, तुझी मैत्रीण तुझ्याकडे सोडली आहे ना, तिला आता तू घेऊन जा, मला खूप काम आहेत, मला नाही जमणार यायला. बाबा असं करू नकोस, बबलू काकाला काम सांग ना. हो, ते बबलू काका आहेत ना, त्यांना सगळं काम जमेलच ना. नाही जमत, मी असल्याशिवाय बबलूला कोणतंच काम जमत नाही. असं काय करताय, माझ्या आईच्या हातची एकदा तुम्ही गरमागरम पुरणपोळी तर खाऊन बघा हो, मी म्हणतो. तेव्हा सारंगला भूतकाळ आठवतो आणि सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर लख्ख दिसू लागतात. अबीर आणि ओवी दोघेही जण एकमेकांना खानाखुणा करत असतात. सारंग म्हणत असतो, पण मला नाही येता येणार, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. हे बघा, आता तुम्ही दोघे जण जा आणि मस्त जेवण करा. ओवी म्हणत असते, आल्ला मोठा शहाणा, चल म्हणते तर, आणि आम्ही तुझं कोणी काहीच ऐकणार नाही आहोत. तेव्हा आता लगेचच इकडे तो गाडीमध्ये जाऊन बसायला लागतो. तेव्हा अबीरच्या हातामध्ये गाडीची चावी त्याने काढून घेतलेली असते आणि अबीर त्याला दाखवतो, आता सुपर हिरो तुम्ही कसे जाणार आहात? ही तर गाडीची चावी माझ्याकडे आहे, तुम्हाला तर जाताच येणार नाही, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र सारंगला हसायलाच येतं. तेव्हा ओवी सारंगच्या हाताला धरते आणि म्हणत असते, चल ना बाबा प्लीज चल ना, नाही तर सावली टीचरला वाईट वाटेल. इकडे सावलीने सगळा स्वयंपाक व्यंकटेशच्या मदतीने बनवून घेतलेला असतो आणि अबीरचा पसारा ती आवरत असते. व्यंकटेश म्हणतो, अगं सावली एवढी कशाला चिडचिड करतेस ग, मी तुला स्वयंपाकात मदत केली ना, आता कशाला उगाच चिडचिड करते. अहो हा अबीर पण कोण मित्र येणार आहे ते सुद्धा माहिती नाही. तेवढ्यातच आता पाठीमागून आई असा आवाज येतो आणि सारंगला आणि ओवीला ती पाहते. तेव्हा तिला धक्काच बसतो की अबीरने तर सांगितले होते त्याचे 2 मित्र येणार आहेत म्हणून. ओवी धावतच जाते आणि सावलीला घट्ट मिठी मारून सावली टीचर असं म्हणत असते. तेव्हा सावली म्हणत असते, काय रे अबीर, तुझे 2 मित्र येणार होते ना, अगं असं काय करतेस, हा सुपर हिरो आणि ही माझी मैत्रीण. ओवी चल, मी पटकन तुला आमचं पूर्ण घर दाखवतो, असं म्हणून आता तो तिला आतमध्ये घेऊन जातो. व्यंकटेश म्हणत असतो, मी आलोच. तेव्हा मात्र दोघेजण एकमेकांकडे पाहतात. सावलीला सारंग म्हणत असतो, इथंपर्यंत येईपर्यंत मला माहिती नव्हतं की इथे अबीर मला इथे घेऊन येणार आहे, मी जातो. सावली म्हणत असते, अबीरने सुद्धा तुम्ही येणार आहात ही गोष्ट मला सांगितली नव्हती, पण आता अतिथी देवो भव, घरी आलेल्या पाहुण्यांना 2 घास खाऊन पाठवावे म्हणून तुम्ही आता 2 घास खाऊनच जा. तर पाहत राहा सावळ्याची जणू